बघता एका बाजूला छगन भुजबळ नाराज आहेत, त्यामुळे अजित पवार जरासे बॅकफूटवर आलेले आहेत. इकडे दुसरीकडे एकनाथ शिंदेंची पण कोंडी करावी असा काही विचार असेल उबाठाचा या भेटी मागचा? उबाठाचा काही तसा विचार नाही, त्यांच्या विचाराशी काही हे नाहीये. आमची युती मजबूत आहे, अत्यंत चांगल्या प्रकारे चाललेले. मंत्रिपदाचा जेव्हा हे होत असतं, मंत्रिमंडळ जेव्हा स्थापन होत असतं त्या टायमाला नाराजी हे असते, काही लोकांची नाराजी असते. आमच्यासारखी सुद्धा अनेक वर्ष नाराजी होती, म्हणून अनेकाला सत्य एका वेळेला मिळत नाही. तो जरी भाग असला तर त्याच्यामुळे फरक पडणार नाही. संजयजी क्षमा करा, पण चर्चेला अशासाठी वाव आहे की उद्धव ठाकरे अधिवेशनात सहभागी झाले, मग त्यांनी पत्रकार परिषद घेतली, महायुतीच्या तिन्ही पक्षांमधले जे नाराज आहेत त्यांच्यावर आगपाखड सुद्धा केली आणि त्यानंतरची ही भेट आहे. काय त्याच्याने काही फरक पडत नाही. त्यांनी विरोधी पक्षाचं म्हणून त्यांनी ते काम करतायत, त्याच्याबद्दल काय त्यांना दोष देण्याचा अर्थ नाही. आमचे आमदार सर्व स्टिकअप आहेत, कोणी कुठेही जात नाही, कोणी काही करत नाही. सर्वांना समजवण्याचं काम हे वरिष्ठ नेते करतायत आणि सर्वजण महायुतीमध्ये एक मजबूतीने काम सुद्धा करणार आहे. बरं संजयजी, खूप खूप आभार. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल. मंत्री संजय शिरसाट आपल्याबरोबर बोलत होते. त्यांनी असं म्हटलंय की काहीही उलटसुलटं या भेटीकडे बघण्याची गरज नाही. विरोधी पक्षनेतेपद मागण्याकरता ते गेले असतील तर फार विचित्र गोष्ट आहे, मात्र ते तसं करणार नाही तशी अपेक्षा आहे. संख्याबळ पण नाही आहे त्यांच्याकडे, पण या भेटीकडे काहीही म्हणजे युतीमध्ये काही त्यामुळे होणार नाही. अशी कुठली भेट घडल्यामुळे ते मुख्यमंत्री आहेत, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे विरोधी बाकांवर बसलेले आहेत म्हणून ते त्यांना भेटायला गेले असतील. यात आम्हाला तरी काही चूक दिसत नाही आणि आमच्यामध्ये म्हणजे महायुतीमध्ये तरी काहीही फरक, महायुतीतल्या 3 पक्षांमध्ये तरी काहीही फरक पडणार नाही. 3 नेत्यांचं आपापसात चांगलं नियोजन आहे, चांगला समतोल आहे, चांगला संवाद आहे महायुतीतल्या तिन्ही नेत्यांचा. त्यामुळे आमच्या या 3 पक्षांमध्ये तरी काहीही होणार नाही अशा कुठल्या भेटींमुळे, असा कुठला परिणाम होणार नाही असं संजय शिरसाट यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलेलं आहे. मंत्री संजय शिरसाट हे या सगळ्याविषयी स्पष्टता करत होते. याआधी सुद्धा जेव्हा अभिनंदनाचा फोन केला होता तेव्हाही त्यांनी स्पष्ट केलं होतं की एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याकरता ही भेट असेल का, तर असं काही आम्हाला वाटत नाही. आमच्या शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यांना असं काही वाटत नाही, कारण मुळातच महायुतीतल्या 3 पक्षातल्या नेत्यांमध्ये आपापसात संवाद चांगला आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव, आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर हे आपल्याला नागपुरातून बातमी देत आहेत. या भेटीला खूप महत्त्व याकरता आहे, इतक्या वेळ याविषयी आपण याकरता चर्चा करतोय कारण सत्तेच्या पटलावर जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे वेगळे झाले होते, वेगवेगळे मार्ग त्यांनी निवडलेले होते, त्यानंतर वेगवेगळ्या व्यासपीठांवर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, एकमेकांवर जहरी टीका करताना आपण त्यांना ऐकलेलं आहे. एकमेकांचे संवाद होत नव्हते, फोन होत नव्हते, भेटी तर दूरचीच गोष्ट होती. असं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निमंत्रणाचा फोन करतात उद्धव ठाकरेंना. ते येत नाहीत, पण शुभेच्छांचा अभिनंदनाचा फोन उद्धव ठाकरेंचा जातो. यामुळे चर्चा सुरू झाल्या आणि आज तर अधिवेशन सुरू होतं नागपुरामध्ये, तेव्हा उद्धव ठाकरे अधिवेशनात सहभागी झाले आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दालनामध्ये जाऊन भेट घेतलेली आहे. विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा झाली का, अशी ही चर्चा रंगतीये. राहुल नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांचीही भेट झाली असं कळतंय आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचीही भेट झाली. मग ही भेट जी आहे ती विरोधी पक्षनेतेपदाकरता होती का असा सूर उमटतोय आणि ह्याची वाच्यता आत्ताच मंत्री संजय शिरसाट यांनी केलेली आहे. ही फार महत्त्वाची बाब आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी याची आधी वाच्यता आपल्या न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर केली की विरोधी पक्षनेतेपद संख्याबळ नसलं तरी सुद्धा विरोधी पक्षनेतेपद हवंय म्हणून ही भेट झालेली आहे का, वाटत तरी नाही तसं उद्धव ठाकरेंकडे बघून, मात्र तरी तशी केली असेल तर फार आश्चर्याची बाब आहे असं संजय शिरसाट म्हणाले होते. प्रचंड गर्दी आहे त्यांच्यासोबत. आदित्य ठाकरे, अनिल परब त्यांच्यासोबत होते. ही भेटीला जातानाची दृश्य आहेत आणि एक साधारणपणे 15-20 मिनिटं चर्चा केल्यावर ते बाहेर आलेले आहेत. सचिन अहिर पण त्यांच्याबरोबर होते, वरुण सरदेसाई होता, आदित्य ठाकरे होते, हे सगळेजण भेटायला गेले होते आणि भेटीने म्हणजे भेटल्यानंतर बाहेर आल्यानंतरची पण दृश्य आपण तुम्हाला दाखवली. ही जातानाची दृश्य आहेत.
अधिवेशन आज अटेंड केलं उद्धव ठाकरेंनी आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले आणि त्यानंतर भेटून बाहेर पडलेले आहेत. काही क्षण झालेत